नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे मनोज त्या मुलीचा विषय सोडण्याचा सांगत असतो, पण वल्लरी तो विषय पूर्णपणे ताणून धरत असते. तेव्हा तो म्हणतो आपण शोधूया, पण तिला थोडंसं त्याच्यावरती संशय आलेला असतो. मीनवाईल इकडे प्रेरणा आणि तेजाचं पुन्हा भांडण होतंय ते झपाटल्यावरून, आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर कोणीच प्रेरणावरती विश्वास ठेवत नसतं की प्रेरणा बरोबर बोलते. सगळ्यांची भांडण झाल्यानंतर प्रेरणा देवाला डायरेक्टली स्वामींना आता साकडं घालणार आहे की बाबा आता तुम्ही तरी माझ्या मैत्रिणीचं रक्षण करा, कारण की दुसरा कोणाचा विश्वास नाही. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे मनोज वल्लरीसाठी चहा घेऊन येतो आणि म्हणायला लागतो, तुला सांगत होतो ना खाली कोणीच नाही आहे, पण तरी सुद्धा तू ऐकत का नाही. तेव्हा ती म्हणते मी माझ्या डोळ्याने त्या मुलीला तिथे पाहिलं आहे आणि मला गॅरंटी आहे ती तिथेच आहे, म्हणून तुम्ही असं बोलू नका. आणि आता एवढ्या थंडीमध्ये ती मुलगी तिथे फिरणं काही बरोबर वाटत नाही. तेव्हा मनोज म्हणतो जाऊ दे ना, गेली तर गेली. तेव्हा वल्लरी चिडते आणि म्हणते गेली तर गेली, तुम्ही असं कसं काय बोलू शकता. ती एवढी लहान मुलगी आहे आणि तिला गेली तर गेली बोलून तुम्हाला काही वाटत नाही का. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, आपण वल्लरी त्या मुलीचा शोध घेऊ की ती कुठे गेली आहे. तेव्हा वल्लरी म्हणते मला तुमच्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे, पण सगळ्या गोष्टी अशा कशा काय घडू शकतात. तेव्हा मनोज म्हणायला लागतो मला एक विचारायचंय वल्लरी, तुला रिसेंटमध्ये कोणी नर्मदा नावाची मुलगीची केस आली होती का. तेव्हा ती म्हणते नाही हो, मला तर असं काही आठवत नाही. तेव्हा तो विचारतो मला सांग ना, जुन्यामध्ये कोणी अशी नर्मदा नावाची केस होती का, आता रिसेंटमध्ये किंवा जुनं काही. तेव्हा वल्लरी म्हणते नाही हो, मला असं काहीच आठवत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, तू आता थोडा आराम कर. तेव्हा ती म्हणते पण त्या लालीचं काय. अहो त्या लालीला शोधणं गरजेचं आहे. मनोजना वल्लरीचं वागणं पूर्णपणे खटकलेलं असतं. दुसरीकडे प्रेरणा इकडे काळजीमध्ये असते. तेव्हा ती म्हणते आता मला खरंच वल्लरीची खूप काळजी वाटत आहे. खरं म्हटलं तर मला माहिती आहे मला लाली आहे असं हो बोलायला नव्हतं पाहिजे, पण मी काय करू, मी थोडी घाबरून गेली आणि त्याचमुळे मी या सगळ्या गोष्टी बोलली, नाही तर मी हे सगळं बोलली नसती. तेव्हा तेजा म्हणते पण तू बोलली आणि त्यामुळे आता वल्लरीचा गैरसमज निर्माण झाला ना. तेव्हा प्रेरणा म्हणते प्रेग्नन्सीमध्ये कधी कधी मला काहीच समजत नाही मी काय बोलते, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तिला मानसिक बाधा नाही झाली आहे, हे बाहेरचं आहे, तिला झपाटलेलं आहे. तेव्हा तेजा म्हणते काय बोलते तू, तुझं तुला तरी कळतंय का. तेवढ्यात इकडे अजित सुद्धा म्हणायला लागतो मला सुद्धा तेजा आणि हर्षितचं बोलणं पटत आहे. खरं म्हटलं तर तिला मानसिक तणाव असेल, त्यामुळे हे सगळं होत असेल. तू नको ना याच्यावरती काहीतरी वेगळा मार्ग काढू. आता ती डॉक्टरकडे जाईल ना, त्यानंतर वल्लरीला नक्कीच बरं वाटेल. तेव्हा प्रेरणा म्हणते तुला काही मूर्ख वाटते की पागल वाटते जे तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे ना. ठीक आहे, तुम्ही कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवू नका, पण मी एवढी पागल नाही आहे की स्वतःच्या मैत्रिणींच्या बाबतीत असं काही बोलेल. मला जे खरं वाटतंय ना तेच मी तुम्हाला सांगत आहे, आणि अचानक ज्या काही गोष्टी घडत आहेत, तिचं वागणं बोलणं जे काही होतंय ना, त्यानुसार वल्लरीला नक्कीच कोणीतरी झपाटलं आहे, हे तर कन्फर्मच आहे. तेव्हा अजित म्हणतो तुम्ही स्वतःला त्रास देऊन घेऊ नको, शांत हो ना. हर्षित सुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रेरणा म्हणतो तुम्हाला मी मूर्ख वाटते, तुम्हाला वाटते मला वेड लागला आहे ना, पण मी तुम्हाला सांगते ज्या दिवशी तुम्हाला अनुभव येईल ना, तेव्हा जाऊन तुम्हाला समजेल की मी खरं बोलत होती. तेव्हा तेजा म्हणते बस कर प्रेरणा, आता तरी शांत हो, हे अंधश्रद्धा आहे, तुला अशा अंधश्रद्धा पूर्णपणे थांबवायला पाहिजेत. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते बस झालं, मला तुमच्या कोणावरती आता विश्वासच नाही. स्वामी, तुम्ही आणि मी हे सगळं स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे, मग आताच तुम्ही माझ्या मैत्रिणीचं रक्षण करा आणि जी काही तिच्यावरती बाधा आली आहे ना त्याला तुम्ही दूर करा. मी एवढंच तुमच्या मागे साकडं घालते, प्लीज स्वामी काहीतरी करा. हे सगळं होत असताना दुसरीकडे वल्लरी लालीची पोलिसांना कंप्लेंट करते. तेव्हा ती म्हणते सर, खरं म्हटलं तर ती मुलगी आमच्या बरोबर अकोल्यावरून आली आहे, मधीच दिसते आणि मधीच गायब होते. जर मी तुम्हाला तिचं वर्णन करायला जाऊ ना तर गोष्ट अशी आहे की तिची लांब सडक केस आहेत, त्यानंतर गेहुई कलरची आहे ती, आणि विचार केला तर 7-8 वर्षाचीच मुलगी असेल. तिला लवकरात लवकर आपल्याला शोधायला पाहिजे, तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू करा. तेव्हा मनोज विचार करतोय म्हणजे अजून सुद्धा हिच्या डोक्यातून लाली प्रकरण काही जात नाही. तेवढ्यात तिथे कांदा ठेवलेला असतो. वल्लरी लगेच
तिकडे जाते आणि म्हणायला लागते, अहो चाकूच आणला नाही, थांबा जरा, मी कांदा चिरते. ती कांदा चिरायला सुरुवात करत असते. तेवढ्यात तिथे एक झाडफूक करणारा बाबा येतो आणि ते बघता नर्मदा तिच्या अंगातून बाहेर निघत असते. इकडे इंदुमती म्हणायला लागते, चला चला बाबा, तुम्ही तुमचं काम करा आणि माझ्या सुनेच्या अंगावरती जे काही झपाटलं आहे ना ते तुम्ही बाहेर काढा. ते लगेच तिच्या अंगावरून असं सगळं फिरवायला लागतात आणि तिच्या डोळ्यामध्ये ती राग टाकतात. तेव्हा मनोज म्हणतो, काय चाललंय आहे तुझं, हे कोण आहेत, अशा भोंदूबाबांना इथे का करते. वल्लरी अक्षरशः रडायला लागते की काय चाललं आहे, हे सगळं मला काय होत आहे. तेव्हा इंदुमती म्हणायला लागते, शांत हो मनोज, खरं म्हटलं तर हे बाबा खूप सिद्धीवाले आहेत आणि हेच आपलं काम करू शकतात. वल्लरीला ते व्यवस्थितपणे ठीक करू शकतात. तेव्हा मनोज म्हणतो, अशा भोंदूबाबांवरती माझा विश्वास नाही आहे, आई याला बाजूला कर. तेव्हा ते म्हणतात, मी भोंदूबाबा आहे असं काहीच नाही आहे, मी कितीतरी सिद्ध्या प्राप्त केल्या आहेत आणि आता हे जे प्रकरण आहे ना ते मी लवकरात करायचे नाही. तो लगेच त्या बाबाला धमकावून तिथून पाठवून देतो. हे सगळं झाल्यानंतर इंदुमती चिडून जाते आणि म्हणते, काय चाललंय तुझं, या पछाडलेल्या बायकोला असंच ठेवायचं आहे का, तुला समजते का हिच्यामुळे आपल्या सगळ्या घराण्याचं सगळं काही विध्वंस होऊ शकतो. ही पछाडलेली आहे, हिच्यावरती काहीतरी करणं गरजेचं आहे. तेव्हा मनोज म्हणतो, आई तुझ्या ज्या अंधश्रद्धा आहेत ना ते तुझ्या जवळच ठेव, माझ्या बायकोवरती या सगळ्या गोष्टींचा काहीच परिणाम होणार नाही. तेव्हा वल्लरी विचारते, काय हो, मला सांगा ना, सासूबाई काय बोलत होत्या, मला खरंच कळत नव्हतं. म्हणजे त्यांना असं वाटते माझ्यावरती काही झालं आहे का, हे असं कसं काय बोलू शकता. ती अक्षरशः रडायचं नाटक करायला लागते आणि जसंच मनोज तिला मिठीमध्ये घेतो तेव्हा तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पूर्णपणे बदलून जातात. तर दुसरीकडे लालीचा राग खूप वेगळाच आलेला असतो आणि ती अक्षरशः तेजाच्या अंगावरती उठलेली असते. ती लगेच तेजाच्या जवळ जाते. तेवढ्यात तेजाच्या इथे फोन वाजायला लागतो आणि तेजाचा फोन तो अजून कोणाचा नाही तर आईचा फोन असतो. ती लगेच फोन उचलते आणि म्हणायला लागते, असं कसं काय होऊ शकतं आई, हे कधी घडलं आणि कसं घडलं, कोणत्या हॉस्पिटलला आहेत मला सांग ना. तेव्हा तिथे लाली सुद्धा असते. ते बघता प्रेरणा विचारते, काय झालं, सगळं ठीक तर आहे ना, तेजा काहीतरी बोल ना. तेव्हा तेजा म्हणते, माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आहे. हे ऐकल्यानंतर प्रेरणा खूप घाबरून जाते आणि म्हणायला लागते, तुझ्या बाबांना स्वामी नक्कीच सुखरूप ठेवतील, तू नको काळजी करू. तेजा म्हणायला लागते, चल आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला पाहिजे, आपल्याला लवकर फ्लाईट पकडायला लागेल. ते दोघं लगेच तिथून निघून जात असतात. पण प्रेरणा थोड्या काळजीमध्ये असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज इकडे थोडा चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही कोणी मला काही सांगितलं का नाही, मला खरंच समजत नाही आहे, एवढी मोठी गोष्ट झाली पण एकानेही मला कळवलं का नाही. तेव्हा ते म्हणतात, अरे ऑलरेडी तुला वल्लरीचं एवढं टेन्शन आहे आणि त्यामध्ये जर आम्ही तुला अजून या सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या तर तुझी काळजी अजून वाढली असती. आणि खरं म्हटलं तर इथे आम्ही तुला मुद्दामच सांगितलं नाही, कसं आहे तुला जर सांगितलं असतं तर तू त्यांना एअरपोर्टला सोडवायला गेला असता. तेव्हा तो म्हणतो, हो बरोबरच आहे, त्यांच्याबरोबर कोणीतरी तर असायला पाहिजे होतं ना. तेव्हा प्रेरणा म्हणते, हो म्हणून मी मुद्दाम सांगितलं नाही. कसं आहे माहितीये का, इथे वल्लरीला काही झालं असतं तर कोण सांभाळलं असतं, मी सांभाळली असती की तुमच्या आईने, तिला कोणी सांभाळू शकत नसतं तुमच्याशिवाय, म्हणून आम्ही काहीच सांगितलं नाही, तुम्ही शांत व्हा, आता सगळं ठीक आहे ना. तेव्हा मनोज म्हणतोय, खरं म्हटलं तर वल्लरीचं वागणं बोलणं मला सुद्धा बिलकुल कळत नाही आहे. तेव्हा ते विचारतात, काही घडलं का, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा तो म्हणतो, हो का रात्रीपासून तर सगळं व्यवस्थितच वाटते. तेवढ्यात तिथे इंदुमती येते आणि म्हणायला लागते, थांब जरा वल्लरी. तेव्हा तिथे वल्लरी सुद्धा आलेली असते आणि ती विचारते, काय चाललंय, हे सगळं व्यवस्थित ना, म्हणजे इथं अचानक आज गप्पा कशा. तेव्हा इंदुमती तिच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते, वल्लरी एक काम कर ना, आज मला देवपूजा करायचा कंटाळा आला आहे, तू एक काम कर, तू देवपूजा कर. वल्लरी लगेच मनोभावे देवपूजा करायला लागते. ती एक एक देवावरती फूल, त्यानंतर हळदी कुंकू सगळं काही नीट करत असते. हे बघितल्यानंतर इंदुमती घाबरते आणि म्हणायला लागते, हे सगळं काय आहे, हे वल्लरी कसं काय करू शकते. तेव्हा मनोज म्हणायला लागतो, आई तुला आता तरी विश्वास बसला असेल ना की तिला कोणी झपाटलेलं नाही आहे. इकडे वल्लरी दिवा लावते आणि त्यानंतर घंटी वाजून मस्तपैकी पूजा संपन्न करते. हे सगळं बघितल्यानंतर प्रेरणाचे ही काळजी वाटलेली असते की हे सगळं ती कसं काय करू शकते, नेमकं हे प्रकरण काय आहे. इंदुमतीच्या पायाखालची सुद्धा जमीन हललेली असते. थोड्या वेळानंतर इकडे अजित विचारतो, काय झालं ग, तू आल्यापासून
दिसून बघतोय तू थोड्या कोणत्या तरी काळजीमध्ये आहे, सगळं ठीक आहे ना, तुझ्या डोक्यामध्ये काय चाललं आहे ते मला सांगते का? तेव्हा ती म्हणते हे बघ, मला खरंच आश्चर्य वाटत आहे की वल्लरी अशी पूजा कशी काय करू शकते. तेव्हा तो म्हणतो ती तर पूजा पहिल्यापासून करते ना, पूजा करणं तर नॉर्मलच आहे ना आणि सगळेजण पूजा करतात. तेव्हा ती म्हणते तसं नाही रे, खरं म्हटलं ज्या माणसाला झपाटलेला असतं ना तो देवाच्या जवळ तरी गेला ना तर त्याला असं करंट लागल्यासारखं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या, पण इथे काहीतरी विचित्रच घडलं आहे. मला खरंच कळत नाही की वल्लरी एवढी नॉर्मल कशी काय असू शकते. तेव्हा अजित म्हणायला लागतो मग याचा अर्थ असाच आहे ना की तू जो विचार करते ते नाही आहे. तेव्हा ती म्हणते खरं का, मला खरंच या गोष्टीवरती विश्वास बसत नाही. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणायला लागते मला थोडं तुमच्याशी काम आहे. तेव्हा प्रेरणा विचारते बोल ना काय काम आहे. तेव्हा ती म्हणते अहो कसं आहे माहिती का, ती लाली मला दिसते ना, ती नेहमी असं थंडीमध्ये इकडे तिकडे फिरतच असते, म्हणून मी विचार करते तिच्यासाठी एखादा स्वेटर बुनावा, म्हणजे कसं थंडीच्या दिवसामध्ये तिला छान वाटेल ना. तुमच्याकडे त्या सुया आणि लोकर आहे ना ते मला द्या ना. तेव्हा प्रेरणा म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही. प्रेरणा लगेच ते शोधाशोध करायला लागते. तेव्हा वल्लरी आणि अजित गप्पा मारत असतात. प्रेरणा एक काम करते, ते सगळं एका पिशवीमध्ये ठेवते आणि त्या पिशवीला कपाटाच्या आतमध्ये ठेवून देते. तेव्हा ती म्हणते अगं वल्लरी काय झालं माहिती का, त्या दिवशी तेजाने सगळी साफसफाई केली ना, मग चुकून तिने ते सगळं धागे दोरे आहेत ना ते कुठे ते दुसरीकडे ठेवले आणि त्याच्याचमुळे आता मला काही भेटत नाही, भेटलं की मी तुला देते. तेव्हा ती म्हणते काही हरकत नाही हो, मी दुसरं घेऊन येते, नवीनच घेऊन येते, काही प्रॉब्लेम नाही. तेवढ्या ती दारावरती जाईल. इकडे अजित विचारतो काय झालं ग, ते धागे तर तिथेच होते ना, मग तू दिले का नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते बस झालं, हे लाली प्रकरण आता थांबायला पाहिजे. वल्लरीला कुठे ना कुठे आपल्याला थांबवणं गरजेचंच आहे आणि त्याच्यासाठीच मी ते तिला दिलं नाही. तेव्हा तो विचारतो पण तिला जर कळलं तर तिला वाईट वाटणार नाही का. हे सगळं नर्मदा बाहेरून ऐकत असते. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते तिला कोण सांगणार आहे, तू का मी, कोणीच नाही ना, मग तिला काही कळणार नाही. म्हणून हे सगळं जे आहे ना ते आता थांबणं गरजेचं आहे. तिच्या डोक्यावरती जे काही परिणाम होतोय ना ते आपल्याला आता स्वतःहून थांबवणं गरजेचं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर नर्मदा खूप चिडून गेलेली असते. तर दुसरीकडे इंदुमती इकडे म्हणत असते माझी कोणाला काळजीच नाही आहे. मी या घराच्या किती चांगल्याचा विचार केला ना तरी सुद्धा सगळेजण फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय. मी माझ्या घरात काही बोलायची चोरीच झाली आहे. तेव्हा मनोज म्हणतो आई जे झालं ते झालं, तू सोड ना, खरं म्हटलं तर मला तुझी माफी मागायची आहे. तेव्हा ती विचारते तुला आणि माझी माफी, हे कसं काय, कुठला सूर्य उगवला मला कळतच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो मला एक गोष्ट चांगली वाटली की एवढं सगळं झाल्यानंतर तुला वल्लरीची काळजी वाटते आणि त्याच्याचमुळे तू त्या बाबांना घेऊन आली ना. तेव्हा ती म्हणते असं काही गैरसमज पाळू नको, मला तुझ्या बायकोची काळी मात्र ही काळजी नाही आहे, मला तर स्वतःची आणि तुझ्या जीवाची काळजी आहे. ज्या प्रकारे ती वागते बोलते आणि तिचं सगळं चाललं आहे ना त्या प्रकारे ती उद्या सकाळ रात्री कधी आपल्या अंगावरती बसली आणि गळा धरला तर आपण काय करायचं, त्याच्याचमुळे मी त्या बाबांना बोलवलं होतं तिचं झाडफूक करायला. तेव्हा तो म्हणतो आई बस झालं ग, ही सगळी अंधश्रद्धा आहे आणि हे सगळं तुला करणं गरजेचं नाही आहे. तेवढ्यात वल्लरी दारावरती आलेली असते. इथे इंदुमती म्हणायला लागते तुझी बायको आहे ना तिला पछाडलेला आहे आणि तिच्यावरती मी विश्वास ठेवू शकत नाही. मी तर तुला एक गोष्ट सांगते, तुम्हाला जोपर्यंत बाळ होत नाही ना तिला तू तलाक देऊन टाक आणि दुसऱ्या मुलीबरोबर लग्न कर. अशा पछाडलेल्या बायको बरोबर राहणं काही योग्य वाटत नाही, तिला सोडून टाक, हेच तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी चांगलं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे नर्मदा खूप चिडून गेलेली असते. तेव्हा मनोज म्हणायला लागतो आई बस कर ग आता, तुला बोलण्याचा चान्स दिला म्हणजे तू अतिच बोलत जाते ना. तेव्हा ती म्हणते तुझ्या बायकोवरती मला विश्वास राहिला नाही म्हणून तर मी हे तुला सांगते. तेव्हा वल्लरी तिच्याकडे खूप रागाने बघते आणि म्हणते सासूबाई. ती हे ऐकल्यानंतर इंदुमतीच्या पायाखालची जमीन चाललेली असते. तेवढ्यात ती विचारते काय झालं सासूबाई, तुम्ही काही बोलला का. तेव्हा मनोज विषय सावरतो आणि म्हणतो काय नाही, सगळं ठीक आहे, पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे वल्लरी विचारत असते काय हो, मला एक सांगा, हे सगळं जे चाललं आहे ते लालीला शोधणं गरजेचं आहे ना, ते का तुम्ही शोधत नाही. तेव्हा त्या दोघांचीही थोडीशी वादावादी सुरू झालेली असते. पण वल्लरी इकडे नर्मदामध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते. ती पुन्हा सगळं काही ब्लॅक अँड व्हाईट करते आणि म्हणायला लागते तूच होतीस ना जिने मला धागे दिले नाही माझ्या मुलीसाठी स्वेटर बनवण्यासाठी. तेव्हा ती म्हणते हे काय बोलते तू. ती लगेच तिच्या जीवावर उठते आणि अक्षरशः प्रेरणाचा गळा धरते
प्रेरणा त्या सगळ्यामध्येच पूर्णपणे बेशुद्ध होऊन जाते. हे सगळं करून नर्मदाला खूप आनंद होत असतो की फायनली आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळालं आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं म्हटलं तर नर्मदा आणि वल्लरी दोन्ही एकच होत चालले आहेत. खरंच हे सगळं लवकर थांबेल की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.